आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. महापालिका प्रशासनाची अतिक्रमणांवर धडक कारवाई. वारणाली झेडपी कॉलनीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त. आयुक्त सत्यम गांधी यांचा अनधिकृत बांधकामांना इशारा. JCBच्या साहाय्याने धडक मोहीम संपन्न. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणाविरुद्ध प्रशासनाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयुक्त श्री सत्यम गांधी भा.प्र.से यांच्या थेट आदेशानुसार आज विभागीय क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 3 मधील वारणाली झेडपी कॉलनी परिसरात JCB यंत्राच्या साहाय्याने मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये रस्ता आणि सार्वजनिक जागेत अडथळा ठरणारी सर्व बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. कारवाईचा एकत्रित तपशील. या मोहिमेत झेडपी कॉलनीच्या दोन्ही बाजूला असलेले खालील अतिक्रमण पूर्णपणे हटवण्यात आले. 7 कंपाऊंडच्या बांधीव भिंती आणि 2 तारेचे कुंपण, 4 दुकानांवरील अनधिकृत लोखंडी व सिमेंटची छपरी, 1 बांधीव खोली आणि 1 इमारतीची अनधिकृत वाढीव भिंत. मोहिमेतील अधिकारी व कर्मचारी पथक, अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यामध्ये खालील पथकांचा समावेश होता. अतिक्रमण विभाग अधीक्षक श्री नागार्जुन मद्रासी व त्यांचे सांगली मिरज येथील विशेष संयुक्त पथक, नगररचना विभाग अभियंता श्री शाबाज शेख व त्यांचे तांत्रिक पथक, प्रशासकीय समन्वय, सहाय्यक आयुक्त श्री सचिन सागावकर. या मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या सुरक्षा पथकाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रशासनाचा 0 टॉलरन्स इशारा. महानगरपालिका प्रशासनाने या मोहिमेद्वारे शहरातील अतिक्रमण करणाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. शहराच्या नियोजित आराखड्यात बाधा आणणारी आणि रस्ते अडवणारी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा बांधकामापासून दूर राहावे, अन्यथा प्रशासनाच्या वतीने अधिक कडक पावले उचलली जातील. श्री सत्यम गांधी, आयुक्त विनायक शिंदे व माहिती व जनसंपर्क अधिकारी. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा.